या निमित्तानं शिकते माणूस, होय की नाही? मी आम्ही तसं काय वाद रे काय अडचण आली तर मला सांग ना, मी हो इथं काय हिंमत नाही इथं कोणाला काय आम्हाला काय समजायला काहीच नाही. तू वाचत ते खरं. आपले चांगले चांगले लोक घरी बसायले, त्याला काही लागलं नाही. हॅलो हॅलो. तर कालच्या भागामध्ये आपण सिद्धार्थाचे बालपण आणि शिक्षण बघितलेलं आहे. तर आजच्या भागामध्ये आपण सिद्धार्थाचा विवाह हा भाग बघणार आहोत. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चरित्राविषयी प्रसिद्ध होती. यशोधरेने 16 वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणी आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रण धाडले. तर दंडपाणी नावाचा एक शाक्य राजा होता. त्याला एक मुलगी होती आणि त्याच्या मुलीचं नाव होतं यशोधरा. तर यशोधरा या मुलीचं वय ही 16 वर्ष झालं होतं आणि त्या राजाला त्याच्या मुलीचा लग्नाचा प्रश्न त्याच्या राजापुढे आला होता. तर तो राजा तिच्या लग्नाविषयी चिंतित होता. त्याचप्रमाणे सिद्धार्थ गौतमालाही त्या वराच्या भाग घेण्यामध्ये निमंत्रण करण्यात आलं होतं. सिद्धार्थ गौतमाला ही 16 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे प्राणीसंग्रह करण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापित्यांच्या इच्छेला मान दिला. त्याचप्रमाणे जसं की यशोधरा ही जी दंडपाणी या शाक्य राजाची मुलगी होती, त्याचप्रमाणे सिद्धार्थ गौतमाचेही 16 वर्ष पूर्ण झाले होते. त्यांच्या वडिलांना सुद्धा त्यांच्या लग्नाचा प्रश्न उद्भवला होता. त्यामुळे शुद्धोधन राजाही सिद्धार्थच्या लग्नासाठी चिंतित होते. जमलेल्या त्यांनी त्याला त्या स्वयंवरात जाण्यास सांगितले. यशोधरेचे पाणीसंग्रह करण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापित्यांच्या इच्छेला मान दिला. जमलेल्या सर्व युवकांतून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाला वरिले. दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो शासक होता. त्याला वाटले सिद्धार्थाला साधुमुनीच्या सहवासाची विशेष वेळ आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल. तर आपण मागच्या भागामध्ये जे बघितलं की मुनीने जो सिद्धार्थाची भविष्यवाणी केली होती की हा पुढे चालून एक मुनी होईल किंवा घर सोडायला गेलं, आपण ते मागच्या भागात पाहिलेलं होतं. त्यामुळे जी यशोधरा आहे ना, त्यांचे वडील म्हणजेच दंडपाणी त्यांना चिंता वाटू लागली की आपल्या मुलीचं लग्न जर सिद्धार्थाशी झालं तर आपल्या मुलीचं पुढे कसं होईल. हा राजा जर झाला नाही, जर संन्यास घेतला, सिद्धार्थाने पुढे जर संन्यास घेतला तर कसं होईल असा प्रश्न दंडपाणी यांना पडला. परंतु यशोधरा हिने फक्त सिद्धार्थांनाच वरिले होते. त्यांनी सिद्धार्थांचीच निवड केली होती. सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, साधूच्या व तपस्व्याच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे. यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशी लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणीने तशी संमती दिली. तर यशोधरेने त्यांच्या वडिलांना सांगितले की मी सिद्धार्थांशिवाय इतर कुणाशी लग्न करणार नाही. त्यामुळे मुलीचं वडिलांना ऐकावंच लागलं आणि त्यांची आई ही त्यांच्या लग्नासाठी संमत होती. त्याचप्रमाणे काही काळानंतर दंडपाणीनेही तशी संमती दिली. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झाली, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले.
तर पूर्वीच्या काळी नाही का एखादा राजकन्याशी जेव्हा लग्न करायचे होते तेव्हा पूर्वीच्या काळामध्ये स्पर्धा योजल्या जातात. त्यामध्ये जो प्रथम येईल अशाच युवराजाशी लग्न केलं जातं. परंतु गौतमीने कोणतीही स्पर्धा न घेता सिद्धार्थाचा निवड केला होता. त्यामुळं यशोधरेने कोणतीही स्पर्धा न करता सिद्धार्थाचा निवड केला होता. त्यामुळे बाकीचे जे प्रतिस्पर्धी होते ना त्यांच्यामध्ये निराशा निर्माण झाली होती. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळाल्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काही केले नाही. जे प्रतिस्पर्धी होते त्यांना ते निराश झाले होते की यशोधरेने फक्त गौतमालाच का निवडले, कारण कुठलीही स्पर्धाही घेतली नव्हती. त्यामुळे जे प्रतिस्पर्धी होते ना त्यांच्या मनामध्ये निराशा निर्माण झाली होती. त्यांना वाटले की वरासाठी कुठली तरी स्पर्धा घेण्यात यावी, यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांकडे मागणी केली. तेव्हा त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काही केले नाही. त्यावेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्याने धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जाते. दंडपाणी त्याच्या मागणीला कबूल व्हावे लागले. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे टूक व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याच्या सारथी छन्नयाने त्यांच्या निदर्शनाला आणून दिले. तर जेव्हा प्रतिस्पर्धीमध्ये जेव्हा निराशा निर्माण झाली तेव्हा ते दंडपाणी यांना मागणी करू लागले की तुम्ही अशी निवड करू नका, किंवा तुम्ही सुरुवातीला एखादी कुठली तरी स्पर्धा घ्या, त्यानंतरच वर योजला जावा. त्यासाठी त्याने धनुर्विद्येची स्पर्धा घ्यावी असे त्यांच्या वडिलांना सांगितले. त्यांच्या वडिलांनी मग तसंच ऐकलं. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, धनुर्विद्या घ्यायची. तर सुरुवातीला तथागत सिद्धार्थ गौतम यासाठी तयार झालेले नव्हते. ते त्यांना त्या सगळ्याच गुणांमध्ये ते कौशल्यपूर्ण होते, परंतु सुरुवातीला ते तयार झाले नव्हते. त्यानंतर त्यांचा जो मित्र आहे ना छन्न, त्यांचा सारथी छन्न याने त्यांना सांगितले की जर तुम्ही ही स्पर्धा केली नाही तर आपले जे तुमचे कुळ आहे, जे तुमचे वडील आहेत, त्यांना काय वाटेल की आपला मुलगा यासाठी योग्य नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये निराशा उत्पन्न होईल. या कारणाने त्यांना सांगितले की तुम्ही या स्पर्धेसाठी तयार व्हा. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फार परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्यास कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखवले. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली, परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ होती. आपण मागच्या भागामध्ये सिद्धार्थाचे शिक्षण पाहिलेच होते. त्यामुळे सिद्धार्थ गौतम बुद्ध हे धनुर्विद्येमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे स्पर्धक होते. त्यांना सर्व गोष्टीचे ज्ञान बालवयातच मिळालेले होते. त्यामुळे त्यांनी या स्पर्धेत सुद्धा पहिला नंबर पटकावला. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटीच आली होती, परंतु त्यांनी बिनचूक निशाण करून सुद्धा सर्वश्रेष्ठ बाजी मारली. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोधन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व प्रजापतीलाही अत्यानंद झाला. या स्पर्धेनंतर सिद्धार्थाचा व यशोधरेचा विवाह पूर्ण झाला. शुद्धोधन राजा म्हणजे सिद्धार्थाचे वडील आणि दंडपाणी म्हणजे यशोधरेचे वडील हे दोघेही खूप आनंदी झाले होते. त्याचप्रमाणे यशोधरेला आणि महाप्रजापतीला या दोघांना सुद्धा या विवाहाने खूप आनंद झालेला होता. विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यानंतर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की तथागत सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाल्यानंतर
सिद्धार्थ गौतमाच्या पुत्राचे नाव काय होते? राहुल. तर विवाहाच्या अनेक वर्ष लोटल्यानंतर त्यांचे जे पुत्र झालेला होता त्यांना त्याने राहुल असं नाव ठेवलेले होते. तर आता पुढचा भाग आहे पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना. आपल्या पुत्राचा विवाह होऊन त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याचबरोबर असित मुनीची भविष्यवाणी त्याच्यासारखा पिच्छा पुरीत होती. आता विवाह तर संपन्न झाला, परंतु जे असित मुनीची भविष्यवाणी होती त्याच्यामुळे सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांना म्हणजे त्यांना असं वाटू लागलं की विवाह तर संपन्न झाला, परंतु जर भविष्यवाणी खरी ठरली तर कसे होईल असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला होता. त्यांची जर भविष्यवाणी खरी ठरली तर कसं असा प्रश्न सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांना पडला. हे भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैषयिक सुखविलासात गुंतवणूक ठेवण्याचा विचार ठरवला. हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. तर आपला मुलगा भविष्यात संन्यासी होऊ नये यासाठी त्यांच्या वडिलांनी हे सगळं प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांनी काय केले? त्यांनी सुरुवातीला जे पुत्राला राहण्यासाठी राजमहल बांधले ते सुद्धा एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, त्याचप्रमाणे एक पावसाळ्यात राहण्यासाठी आणि एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे तिन्ही राजमहल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केली. विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उद्दीन त्यांच्या सल्लामसलत करून राजाने राजपुत्राचे अतिसुंदर युक्तीने युक्त असा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठेवला. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरीला सल्ला देण्यास उदिनास सांगितले. अंतपुरात ठेवण्याच्या स्त्रियांच्या एकत्रित करून उदिनाने त्यांना राजकुमाराला वश कसे करून घ्यावे यांची त्यांना प्रथम माहिती दिली. तर सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांनी त्यांच्या पुत्राला वाचवण्यासाठी त्यांनी काही योजना आखल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी काय केलं, ते सुंदर वगैरे असतात ना, त्यांनी त्यांच्या अवतीभोवती राहण्यास सांगितले. त्यांना ते सांगू लागले की सिद्धार्थाला आपल्या घर गृहस्थीमध्ये मल्लीन ठेवा, त्यांना इतर कुठल्याही संन्यास घ्यावा अशा गोष्टींपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी हा योजना आखली होती. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखभोगासाठी राजकुमाराला वश करून घ्यावे त्याचा त्या सुंदरीला सल्ला देण्यास उदिनास सांगितले. अंतपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदिनाने त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कला कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात. तर शुद्धोधन राजा या महिलांना सांगतात की तुम्ही खूप चतुर आहात. तुमचे जे सौंदर्य आहे ते खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही सिद्धार्थाला आकर्षण करू शकता. यासाठी ते त्या महिलांना उद्देशून म्हणतात, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरणात कला कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्याकडे सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. हे सर्व गोष्टी सिद्धार्थाचे वडील त्यांना सांगतात. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि त्यांना केवळ स्वर्गीय अप्सरा भुलू शकता. अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता. हृदयातील भावना व्यक्त
तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेपणाने, तुमच्या शरीर सौंदर्याने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता, तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल. आपल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून आलात. तुम्ही तुमचा बंदी करणे व प्रेमरज्जूंनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही. या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही. आता हे बोलणं होत आहे ते सिद्धार्थ गौतम बुद्धांचे वडील आणि ह्या सौंदर्यवान महिलांशी हे गोष्टी त्यांच्या होत आहेत. ते त्यांना सांगत आहे की सिद्धार्थाला आपल्या वशमध्ये कसं ठेवावं. प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते, अशा एका महान तपस्याला काशीतील एका सौंदर्यवती वेश्येने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी डोळ्यांकडे ठेवले होते. आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपस्येत निमग्न असतानाही भूताचे नावाच्या अप्सरेने 10 वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता. यासाठी अनेक तपस्यांना जिथे स्त्रियांनी कवडीवर केले, तिथे त्यांचे यौवन पुष्प प्रथम उमलत आहे. अशा कोमल राजकुमाराची काय कथा. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजगृहाची वंशपरंपरा सिद्धार्थाकडून फुटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषांना अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात. परंतु हे सर्व गोष्टी करूनही जेव्हा राजपुत्राला वश करण्यामध्ये या स्त्रियांना अपयश होते, ह्यामध्ये आपण पुढे पाहणार आहोत की जिथे उदिनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्यपणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला. तथापि त्यांच्या भुकुटी, त्यांच्या कटाक्ष, त्यांच्या नखरे, त्यांच्या हसणे, त्यांच्या हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा या अंतःपुरवासिनी युवतीने आपण राजपुत्राला वश करू शकतो अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती. परंतु पुरोहित उदिनाच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तींच्या कळपांसमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रात हिंडवण्यास चालू केल्या. स्त्रियांना समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता. त्यांच्यापैकी काही जणांनी कामात होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या घरदार व पिनस्थानाने दाबून ठेवले, तर दुसऱ्याने ठेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर डोंकाट सोडून त्या त्यांच्या वर टाकल्या. तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या तांबड्या रंगाच्या अधरोष्णाने त्यांच्या कानात फुटफुटल्या. माझं एकावर बरं का, ज्यांची शरीरे उठण्याने ओली झाली होती अशा काही जणी त्यांचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमत करीत म्हणत होत्या, आमचा पूजाविधी येथेच करा. मध्ये पिऊन झिंगल्यांचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती. काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत
इकडे तिकडे फिरत होत्या. दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशांप्रमाणे दिसणारे आपले पूर्वज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या. कमलांच्या ताटव्यातून आणलेली कलमपुष्प हातात धरून एक कमल नैना कमलावती पद्मादेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्रांशेजारी उभी होती. दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावावर गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोद करण्याचा प्रयत्न करत होती आणि आपल्या नेत्र कटाक्षाने जणू काय म्हणत होती, तुम्ही भ्रमात आहात बरं महाराज. दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्यांची नक्कल करीत होती. जिच्या कानांतील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती तशी उत्स्फुल्ल उडवत असलेली दुसरी एक यवना त्यांच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती, जमत असेल तर पकडा मला. दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले, तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काही शिक्षाच करीत होती. त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची अडाळी घालत हातात धरून विषयवासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले, हे कुणाचे फूल आहे? दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली, स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा, ही पृथ्वी पादांतराण कर. दुसरी एक चंचलना आपले नीलकमल भुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली, नाथ, मधुसुगंधी मोहराने भरलेला हा आम्रवृक्ष पहा. यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे. इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा. प्रेमिकांची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजार करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीने होरपळून निघाले आहेत. हा या आम्रवृक्षाच्या कोमळ डहाळीने आलिंगलेले तिलक वृक्ष तर पहा, जणू काय हळदीच्या उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे. हा फुललेला पूर्वक पहा, रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रवणीच्या नखांच्या रंगापुढे आपण फिके आहोत असे वाटून खाली वाकला आहे. या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा, जणू काय आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे. त्यांच्या काठावर सभोवार सिंधुवराचे कुंज उगवलेले आहे. असे हे सरोवर पहा, जणू काही शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूपसुंदरी आराम घेत पहुडावी असे ते दिसत आहे. स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा, पलीकडे पाण्याची चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिची प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागे जात आहे. आपल्या तंत्रीत गात असलेल्या कोकिळाचे ते स्वराला ऐका. दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्याने गात आहे असे वाटते. वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता तर आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमदानी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृत्यांनी राजपुत्रांवर हल्ला केला. तथापि अशा प्रकारचे आक्रमक झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला आणि किंवा हंसलाही नाही. त्यांच्या या
नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला. या स्त्रिया अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे, कारण वार्धक्य ते सौंदर्य जे जे काही आहे ते सर्व नष्ट करणार आहे. अशा प्रकारे हा स्तुती सुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्ष सारखा चालला होता, परंतु तो सफल झाला नाही. तर या भागात आपण पाहिलेले आहे की राजपुत्राला वश करण्यामध्ये या स्त्रियांचे कशा प्रकारे त्यांना अपयश आलेले आहे. तर इथे पाहिल्याप्रमाणे जसं की सिद्धार्थांच्या वडिलांने या स्त्रियांना सांगितलेल्याप्रमाणे त्यांनी सर्व प्रयत्न केले. त्यांनी त्यांना भोवण्याचा प्रयत्न केला, सर्व प्रयत्न करून ते थकले होते, परंतु ते सिद्धार्थांना वश करू शकले नाही. त्यांनी त्यासाठी काय काय केलं, त्यांनी अचानक वेगवेगळे बहाणे करू लागले तथागतांना जवळ येण्याचा, तथागतांना वश करण्याचा, परंतु या सर्व गोष्टींमध्ये त्यांना अपयश आले हे आपण आजच्या भागामध्ये पाहिलेले आहोत. तर काय सांगितल्याप्रमाणे सिद्धार्थाचे सुरुवातीचे लक्षणे या भागामध्ये आपण देवदत्त आणि सिद्धार्थ यांच्यामध्ये जो राजहंसाला जी कथा घडली ती मी थोडक्यात 5 मिनिटांमध्ये एक गीताच्या माध्यमातून गाऊ इच्छितो आणि आजचा भाग आपण इथे मस्त वाचायचं, चांगलं वाचायचं. म्हणून ते वाचनात दाखवून वाचून दाखवून आता ते कोणी राहिलं तर वाचूनच दाखवावं लागतं. वाचूनच दाखवलं ते समजून सांगायचं काही नाही. तर काय देवदत्त आणि सिद्धार्थामध्ये एक घटना घडली होती. जो हंस खाली देवदत्ताने पाडला होता त्यामध्ये गीताच्या माध्यमातून सादर करणार आहे. तर गीताचे नाव आहे, गाण्याचे नाव आहे हंस हा कोणा. लागला अचानक एका हंसाला धरणीवर कोसळला घायाळ तो हैराण. थरथर तो धडपडतो स्ववाच वाया प्राण. तळमळतो विफळतो जीव तो लहान. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. युवराज सिद्धार्थाने हंसाला पाहिले, त्या क्षणी त्या ठिकाणी ते धावून गेले. उचलले लगबगीने त्यास पाणी पाजले, हळूच बाण काढून औषध लावले. इतक्यात देवदत्त चुलत भाव तो आला, सिद्धार्थाकडे पाहुनी त्या राजहंसाला. शिकार आहे माझी दे हंस तो मला, धनी मी आहे त्याचा तीच बाण मारला. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. अरे देवदत्ता तू काय हे केले, मुक्या जीवाला मारून तू काय साधिले. बघ मृत्यूच्या जबड्यातून मी त्याला सोडिले, त्या मारले परंतु मी त्यालाच रक्षिले. उपदेश हा मला तू नको शिकवू गौतमा, मला हे तत्वज्ञान नको सांगू गौतमा. शिकार करणे क्षत्रियांचा धर्म गौतमा, माझ्या शिकारीवर माझा हक्क गौतमा. हंस हा कुणाचा, हंस
कुठे नासा वाटला मग राजा पुढे जाऊन हा प्रश्न मांडिला म्हणती त्या दरबारात द्या न्याय हो मला शुद्धोधन राजाने विचार करूनी हा निर्णय न्यायाचा टाकीला देऊनी मरणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तारणारा धनी हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटून हंस हा गुणाचा हंस हा गुणाचा हंस हा गुणाचा हंस हा गुणाचा सिद्धार्थाने हंसाला त्या जीवदान दिले भयभीत विहंगाला त्या मुक्त सोडले भरारी घेत स्वैर ते गगनास उडाले किती हो समाधान गौतमास लाभले समता बंधु भाव शांती करुणा सागर गौतम बुद्ध धन्य जगी झाले अजरामर ते ब्रह्मज्ञान भूषण क्रांतीचे अगर कुंदन करी वंदन दोन्ही जोडून अगर हंस हा गुणाचा हंस हा गुणाचा हंस हा गुणाचा हंस हा गुणाचा सुरुवातीला घ्यायला पाहिजे होतं सरांनी काल जे सांगितलं त्याचं थोडं एखादा आपण भेटीत मग नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचनं होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचनं होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचनं होतु मे जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि चांगलं वाटतं.